नमस्कार मित्रांनो, आजची तारीख आहे 16 फेब्रुवारी 2025 आणि हा व्हिडिओ तुम्ही पाहत आहात 2022च्या जून महिन्याचा। खूप दिवसांनी मी हा नवीन व्हिडिओ टाकतो आहे आणि आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे आमच्या आंब्याच्या बागेत। तर ही झाडे मी 2.5 वर्षापूर्वी लावलेली आंब्याची झाडं आहेत। आता किती मोठी झाली आहे ते तुम्हाला येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच, मी दाखवणार आहोत। तर हा आहे आपला एंट्रन्स आणि इथेच आम्ही आंब्याची 24 झाडं लावली आहेत। त्यावेळी झाडांची उंची 3-3 फूट अशी होती। काही झाडं दापोली कृषी विद्यापीठातून आणलेली होती, ती थोडीशी लहानच होती। आज ती झाडं किती उंच झाली आहेत ते तुम्हाला मी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवीनच। तुम्ही इथे बघू शकता की झाडांची जी अंतर आहे हे 15-16 फुटावरती मी ठेवलेलं आहे। आणि आता झाडं पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच की ह्या वाढल्यानंतर ते अंतर पण किती छोटं वाटते, तुम्ही इथे बघू शकाल। जास्त मोठी झाडं घेतलेली नाहीत। तर हे आहे फणसाचं झाड, पण गंमत बघा, फणसाचं कलम तुटलं होतं पण खालून नवीन कोवळं रोप आलं आहे। त्यामुळे मी तसंच वाढवतो आहे आणि लवकरच नवीन कलम करणार आहेत या झाडाला। तुम्ही या साईडला इथे बघू शकता, वरचं तुटलं होतं आणि खालून कमलं मला। वरच्या भागात केशर आणि हापूस असे झाडे लावलेली आहेत। ही सगळी छोटी दिसत आहेत ती दापोली कृषी विद्यापीठातून आणलेली। खालच्या साईडला तुम्ही बघाल तर ही समोर जी दिसत आहेत ती आम्रपाली नावाची जात आहे दोन्ही। आणि याच्या व्यतिरिक्त पुढची सगळी केशर आणि हापूस अशी मिक्स प्रकारची झाडे मी लावलेली आहेत। याच बागेत माझ्या वडिलांनी मुळा आणि हळद सुद्धा लावलेला आहे। तुम्ही इथे बघू शकता या साईडला, राईट साईडला। त्यामुळे कसं एकत्रित शेती करत नैसर्गिक वातावरणात राखण्याचा प्रयत्न सुरू आहे छोटासा। तुम्ही या साईडला सगळं बघू शकता की केवढ्या छोटी झाडं आहेत। ह्याच्या पुढची येणारी व्हिडिओ तुम्ही बघू शकता की ह्या झाडांची ग्रोथ काय झाली असेल, तुम्ही चकित व्हाल। इथे तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे मुळा आणि तिथे हळद लावलेली आहे। वरून तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे ही कंप्लीट मँगो फार्मिंग केलेली आहे। सध्या गवत मोठं झालं असल्या कारणाने झाडं संपूर्ण स्पष्ट दिसत नाहीत। उन्हाळ्यात नक्की क्लिअर व्हिडिओ अपडेट करून घेऊन येईन। आता 2025 सुरू आहे पण हा व्हिडिओ 2022चा आहे। आता माझं पुढचं धैर्य आहे 2026मध्ये आंब्याला मोहर आणायचा आहे आणि तो कोणत्या पद्धतीत वापर करणार आहे, कोणत्या पद्धती वापरणार, कोणते नैसर्गिक आणि कृषी उपाय करणार हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेन। व्हिडिओ आवडला तर तुम्हाला माझी ही शेती आणि झाडांची जर्नी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की मी अपडेट घेऊन येऊन परत येतो आहे। धन्यवाद।